नमस्कार मंडळी, मी आशिष मगर आणि स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर। बघा, आपण ऑनलाईन क्लासेस घेतो। हे ऑनलाईन क्लासेस घेत असताना माझ्या व्हिडिओच्या खाली तोंड मारणारे जे ट्रोलर्स होते, ते ट्रोलर्स कमेंट काय करायचे की याच्याकडे क्लास लावू नका, हे कमी पैसे घेते म्हणून याला शिकवताच येत नाही म्हणून कमी पैसे घेतो, नाही तर एवढ्या कमी पैशात कोण शिकवतं, याला काहीच येत नाही, हे नुसतं बडबड करतं वगैरे 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 असे ट्रोलरच्या गँगच्या गँग ट्रोल करायच्या का? कारण आपण काही चुकीच्या धोरणाच्या विरुद्ध अगदी स्पष्ट मत मांडत असतो, शेतकऱ्यांच्या गोरगरिबाच्या बाजूने आपण बोलत असतो, म्हणून ही ट्रोलर्स गँग आपल्याला कायम ट्रोल करत होती। त्यांनी जे कमेंट्स केल्या होत्या ते टाकणार नाही मी, कमेंट आहेत माझ्याकडे भरपूर की याला शिकवता येत नाही, याच्याकडे क्लास लावू नका वगैरे वगैरे वगैरे, किंवा काही लोकांना असं सांगायचे की याला काही शिकवता येत नाही म्हणून हा कमी फीस घेतो आणि म्हणून हा इतक्या कमी पैशात शिकवतो। तर मी कमी पैसे घेतो की फुकट शिकवतो हा वेगळा प्रश्न राहिला, पण एकदा या ट्रोलर्सना, या जळकुट्यांना आज इतकं जाळणार आहे ना मी, इतकं जाळणार आहे की यांना अग्निशमन दल आणून इजवलं तरी कमी पडणार आहे। आता फक्त मगर सरांच्या क्लासेसचा रिझल्ट बघायचा। महाराष्ट्रामध्ये नवोदयच्या एकूण 2700 जागा आहेत। या 2700 जागांपैकी या एकट्या पठ्याच्या क्लासेसची किती मुलं लागले ते तुम्ही पहा। ते पण फक्त माझ्याकडे ज्या बॅचचा माझ्याकडे रेकॉर्ड आहे, म्हणजे जी बॅच पेड होती, जिला फीस होती फक्त तिचं, त्यांच्यापैकी किती लागले तेवढं दाखवणार। जी बॅच मी फ्री दिली होती नवोदयची, जिच्यामध्ये 10 ते 12 हजार मुलं होते, त्यापैकी किती लागले माहित नाही। शेवटचे 4 महिने मी युट्यूबला फ्री शिकवलं, ते हजारो लोकांनी पाहिलं, त्याच्यातले किती फ्री लागले माहित नाही। वाढदिवसानिमित्त एक बॅच ठेवली होती 99 रुपयाला फक्त, त्याच्यामधले जवळपास 2000 मुलांनी बॅच घेतली, त्याच्यात किती लागले मला माहित नाही। फक्त माझ्याकडे जी स्पेशल बॅच होती, ज्यांनी फीस भरली होती वर्षभरासाठी 2-2.5 हजार रुपये, ती एक बॅच होती, मोजके विद्यार्थी होते, त्याच्यातले किती लागले ते पहा फक्त। आणि एकदा रिझल्ट पाहून घ्या मगर सरांचा। आणि बाकी ट्रोलर्स वाल्यांनो, जलते रहो, बस जलने वाले की दुआ। चला पहा आता रिझल्ट पहा आपला। रिझल्ट क्रमांक 1, आता लाईनच आहे, तुम्ही फक्त पाहत राहा। रिझल्ट क्रमांक 1 स्वानंद अमोल भोईर, गुण 98.75, प्रवर्ग एसटी अहिल्यानगर। दुसरा क्रमांक 2 श्रीरंग रणजित माने 98.75 ओपन कर्नाटक मधलं, हे कर्नाटक मधून लागला, म्हणजे बेळगाव जे आहे ना, बेळगाव मधून लागलेला आहे विद्यार्थी। त्याच्यानंतर पहा क्रमांक 3 कबीर गणेश धस 98.75 ओबीसी रत्नागिरी। त्यानंतर ज्ञानेश्वरी राहुल आवटे। त्याच्यानंतर क्रमांक 5 सूरज देवीदास अंगुलवार 97.50 ओबीसी मधून नांदेडमध्ये फर्स्ट। त्याच्यानंतर क्रमांक 6 तुषार तुकाराम जाधव 97.50 ओपन नाशिकचा। त्याच्यानंतर क्रमांक 7 अनन्या किरण कानवडे 97.50 ओबीसी अहिल्यानगरची विद्यार्थिनी। त्याच्यानंतर पुढे आहे श्रुती गणेश चल्लेवाड 97.50 एसटी। त्यानंतर आहे शिवश्री अजय माने 97.50 ओपन नांदेड। लंबी चौडी यादी आहे, फक्त तुम्ही यादी पहा। गुरुप्रसाद मोतीराम शिंदे 97.50 नांदेड। साई गोविंद फड 97.50 ओबीसी, साई नाही सई। त्यानंतर प्रिशा प्रवीण चांदूरकर 97.50 घेऊन जिल्ह्यामध्ये रँकिंग 1 आहे, नागपूर मधला प्रथम क्रमांक आहे नागपूरमध्ये, नागपूरच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रथम। चलो ओके, पुढे स्वरांजली व्यंकटेश कटारे 96.75। त्याच्यानंतर राष्ट्रप्रेम महेंद्र 96.25 एससी कॅटेगरी अमरावती। प्रथमेश जाधव 96.25 ओबीसी नाशिक। त्यानंतर हर्षदा गजानन इंगळे गुण 95 एसटी। त्यानंतर क्रमांक 17 केराप्पा दत्तू सांगोलकर 95 ओबीसी रायगड। क्रमांक 18 कृष्णकांत प्रमोद धुमाळ 95 ओबीसी बीड। त्यानंतर शौर्य अरविंद मुळे 95 ओपन छत्रपती संभाजीनगर। त्यानंतर क्रमांक 20 वरद हेमराज राठोड गुण 95। त्यानंतर क्रमांक 21 स्वरा नवनाथ येडे 95 ओबीसी। त्यानंतर बीडला लागलेल्या वेदिका संदीप चाचर 95 ओबीसी पुणे। त्यानंतर 23 रुद्राक्ष ईश्वर दोडके 93.75 एसटी भंडारा। त्याच्यानंतर 24 क्रमांक प्रथमेश श्रीराम आंधळे 93.75 ओपन परभणी। त्यानंतर श्रावणी रामेश्वर जेजूरकर 93.75 ओबीसी नाशिक। त्याच्यानंतर क्रमांक 26 आहे अनुश्री सतीश कुमार केळकर 93.75 ओपन रायगड। त्याच्यानंतर पुढे आहे क्रमांक 27 अर्णव अनिल बुरकुले 93.75 एसटी। त्यानंतर पुढे आहे हर्ष रामदास बचाने 93.75 ओबीसी यवतमाळ। तुम्हाला सांगतो, नवोदयच्या क्लासेसला भल्या जे 20-20 हजार रुपये फीस घेतात का भावानं, 20-20 हजार फीस, किंवा हॉस्टेलला 60-60 70-70 हजार रुपये घेऊन जे मुलांना ठेवतात हॉस्टेलला, त्यांच्या अख्ख्या हॉस्टेलमधले 2 नाही तर 3 पोरं लागतात, कधी कधी लागत नाही, दुसऱ्याला 10-20 हजार रुपये देऊन त्याचा फोटो घेतात। हे सगळे टोटल घर बसल्या घरून अभ्यास केलाय, रुपया खर्च नाही, मोबाईलच्या रिचार्ज पेक्षा सुद्धा कमी खर्चात, काही तर फुकट आहेत, फुकट काही रुपया नाही, तरी पण फक्त रिझल्ट पहा तुम्ही। हर्ष रामदास बचाने क्रमांक 28 93.75 ओबीसी यवतमाळ। क्रमांक 29 नम्रता पांडुरंग खोकले 93.75। महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रिझल्ट आहे एटीएम गुरुचा आतापर्यंत। कितीच विद्यार्थी, किती म्हणजे त्यांची काही गिनत नाही, इतके विद्यार्थी लागलेत आपल्याला पीपीटी बनवून हे सुद्धा बनवणं होईना झाले, इतके विद्यार्थी लागले। लोकांची 1 आणि 2 लागतात। आणि तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलच्या खाली जर गेले, व्हिडिओच्या खाली जर कमेंट पाहिले, एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं माझं दुसरं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर माझे एज्युकेशनल व्हिडिओ आहेत,
त्या व्हिडिओ खाली बघा पालकांचं काय आशीर्वाद आहे माझ्यासाठी. म्हणजे तुम्ही ट्रोल करणाऱ्यांनी किती बी ट्रोल केलं मला काही ढेकळं फरक पडत नाही. क्रमांक 29, क्रमांक 30 घाटोळे, क्रमांक 31 हर्ष रवींद्र महाजन जिल्हा जळगाव, क्रमांक 32 पार्थ नरेंद्र भदाने नंदुरबार, क्रमांक 33 वेदांत विलास घनकुटे रायगड, क्रमांक 34 कन्व कल्पेश कोम पालघर, क्रमांक 35 प्रिन्स जयवंत खोंडे जिल्हा, हर्ष विलास पाटील रायगड, त्यानंतर सुमेध प्रकाश दोंदे ठाणे. यानंतर बिचाराने ठाणेच्या पेपरमध्ये माझं नाव दिले की मगर सरांकडून मला मार्गदर्शन मिळालं आणि मला कोणीतरी एक कटआउट पाठवलं ठाण्याच्या शिक्षकांनी, म्हणे सर तुमचं नाव पेपरात आलंय ठाण्याच्या. मला वारे वा दोंदे साहेब धन्यवाद. तर पहा त्याच्यानंतर क्रमांक 38 जयेश विजय चौधरी, त्यानंतर क्रमांक 39 प्राजक्ता विजय उमाळे बुलढाणा, त्यानंतर क्रमांक 40 सृष्टी लहू दळवी बीड, त्यानंतर क्रमांक 41 अर्हत नितीन चांदे यवतमाळ, त्यानंतर क्रमांक 42 स्पृहा हेमंत चौरे नंदुरबार, त्यानंतर क्रमांक 43 दीप रवींद्र चौरे, त्यानंतर क्रमांक 44 समृद्धी विशाल म्हैसकर, त्यानंतर क्रमांक 45 ईश्वरी रुपेश निंघाटे, क्रमांक 46 पार्थ प्रकाश मोहने धुळे, त्यानंतर क्रमांक 47 सिद्धार्थ गिरीश पवार धुळे, त्यानंतर क्रमांक 48 दुर्गा श्रीकांत नागरे, त्यानंतर क्रमांक 49 अर्जुन गंगाधर ढोबळे 76.25 नांदेड. अपंग विद्यार्थी लेकराला कान नाहीत, फक्त 30% ऐकू येतं, 30%. जिल्ह्यात पहिला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये, अपंग कोट्यातून पहिला आहे, पहिला अपंग कोट्यातून फर्स्ट. त्यानंतर पुढे कोण आहे क्रमांक 50 चंचल अनिल परमार नंदुरबार, त्यानंतर क्रमांक 51 हार्दिक संदीप राठोड अकोला, त्यानंतर क्रमांक 52 युद्धजित गणेश तरटे, क्रमांक 53 सार्थक अरुण सावंत, क्रमांक 54 वैभव मानसिंग पाडवी नंदुरबार, क्रमांक 55 हनुमान रामेश्वर आवरगंड 98.75 परभणी. टॉपर आहे टॉपर. हा उग्गना माय मगर सर म्हणतात. अशा फालतू रील्स करून आपण व्हायरल होत नाही, प्रामाणिकपणे काम करतो, समाजाच्या प्रश्नावर बोलतो, समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडतो आणि अशा पद्धतीचा रिझल्ट देतो. एकदा फक्त पालकांच्या कमेंट त्यांचे आशीर्वाद फक्त पहा एटीएम गुरु एज्युकेशन या चॅनलवर जाऊन, तुम्हाला कळेल मगर सर काय चीज आहेत ते. 56 समृद्धी लहू पांडलवाड 93.75, 57 वीरेन मल्लिकार्जुन कबाडे 95 रत्नागिरी, 58 अनुष्का मिलिंद निकम 93.75 ओबीसी जळगाव. आणि ही यादी लांबच्या लांबतच राहणार आहे. हे जवळपास आपल्या क्लासेसचे 200 विद्यार्थी लागले. फक्त जलनेवालो थोडा सब्र करो. आणखीन याच्या पुढचे 58 पासून पुढचे जे आहे ते लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणार आणि तो व्हिडिओ उद्याच येणार, कारण आणखी भरपूर डाटा जमा झालाय. ते सॉर्टिंग करू द्या, फोटो कोणाचे आहेत ते बरोबर एकदा मला सिलेक्ट करू द्या. 200 पेक्षा अधिक विद्यार्थी फक्त आपल्या एकट्या एटीएम गुरु क्लासेसचे महाराष्ट्रात लागलेत, ते पण हाती आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत. आणखीन तर भरपूर आहेत. आणखीन तर फ्री बॅच मधल्यांना कॉन्टॅक्टच केला नाही, त्यांना एक नोटिफिकेशन टाकायचं राहिलं की बाबा तुमच्यातले रिझल्ट आले असतील तर मला कळवा. असे भरपूर आहेत. तर या महाराष्ट्रामध्ये एटीएम गुरु एज्युकेशन हे गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठं ॲप आहे, ज्यांनी घरी बसून आपल्या विद्यार्थ्यांना एवढं सुंदर शिकवलं. घरी बसून त्यांनी अभ्यास केला, कुठे रूम करायचं काम नाही, हॉस्टेलला ठेवायचं काम नाही, 10-20 हजाराचं ट्युशन लावायचं काम नाही, महिन्याला 1000 रुपये सुद्धा ट्युशन लावायची गरज नाही. अत्यंत मोजक्या पैशात शिक्षणामध्ये पैसा अडथळा ठरू नये आणि सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा वारसा पुढे चालू राहावा शिक्षणाचा, म्हणून मी काम करतो. तर ट्रोलर्स बच्चो चला, जळणाऱ्यांनो जळत राहा, जळणाऱ्यांनो जळत राहा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.